सध्या आपण बघतो की बऱ्याच जणांमध्ये ही मानसिक शांती गेलेली असते, एन्झायटी असते, डिप्रेशन असते. तर अशा वेळेला कुठलं स्तोत्र म्हणता येतं का? अँझायटी, डिप्रेशन आणि आत्मविश्वास या सगळ्यासाठीच महिषासुरमर्दिनी स्तोत्र आणि ललिता सहस्त्रनाम. ललिता सहस्त्रनामाचं महत्त्व अतिशय प्रभावी हे स्तोत्र आहे. जसं विष्णूंचं सहस्त्रनाम आहे तसं त्रिपुरा सुंदरी हे देवीचं रूप. नवरात्रीमध्ये ललिता पंचमी असते. ललिता पंचमी म्हणजे त्रिपुरा सुंदरी देवीचं रूप आणि त्याची ही पंचमी तिथीला केली जाणारी पूजा, मग ललिता पंचमी. आणि मग त्याची ही 1000 नावं आहेत. या 1000 नावांमध्ये फक्त नामावली नाही, ही स्तोत्र म्हणजे काय? स्तुती, स्तवन. मग स्तोत्र स्तुती करत करत तुम्ही ही नावं घेता आणि मग ही नावं घेताना त्या नावाचे सगळे गुण आपल्यामध्ये येतात आणि मग तुमच्या मनातली, म्हणजे लहान मोठे कोणी असो, अँझायटी, भीती, डिप्रेशन हे दूर होतं. ह्याच्यावरूनच एक उदाहरण सांगते की एका ताईंचा कॉल आला. त्या म्हणाल्या की मॅडम, मी ना शाळेत कॉलेजमध्ये असल्यापासून फार धीट होते. मी खूप प्रवास केला इकडे तिकडे, पण लग्न झाल्यानंतर जबाबदाऱ्या पडल्या, बाहेरच्या जगाशी संपर्क कमी झाला आणि माझे मिस्टर असे आहेत की ते त्यांना बाहेर टूरवर वगैरे जावं लागतं, घरी मी एकटी असते. आता माझ्यातला आत्मविश्वास कमी झाला आहे. म्हणजे त्या म्हणाल्या की मला विमानाने प्रवास करायची भीती वाटते. मला असं वाटतं विमानात बसलं विमान पडेल. ट्रेनने जायची भीती वाटते. मला असं वाटतं ट्रेनचा ॲक्सिडेंट होईल आणि मग मी कुठे जाणंच बंद केलं. मला कायम आजूबाजूला माणसं लागतात. मला लाज वाटते सांगायला की मी 35 वर्षाची आणि मी एकटी नाही राहू शकत. मग मी काय करू? मग त्यांना मी हे स्तोत्र जेव्हा म्हणायला सांगितली की ललिता पंचमी येईल त्याच्या आधीच ललिता सहस्त्रनाम शिकून घ्या, तर तो शिकत असतानाच त्यांना अनुभव असा आला की आपोआप आत्मविश्वास वाढला. का आत्मविश्वास वाढला? तुम्ही किंवा सगळ्यांनी हे प्रश्न विचारायला हवेत. आपोआप म्हणजे जादू किंवा चमत्कार नाही, तुम्ही जे शब्द उच्चारता त्याची शक्ती तुमच्यात असते. ऑटोमॅटिक ती शक्ती तुमच्यात येते. पण प्रत्येकाला आता हे पठण करता येईल असं नाही, कारण ते संस्कृत आहे, थोडेसे उच्चार जड असतात. तर एक सिंपल आता प्रेक्षकांच्या मनात विचार येऊ शकतो की मी नुसतंच यूट्यूबवर अवेलेबल आहे, ऐकलं तर चालेल का? त्यांनी तेवढाच इफेक्ट होईल का? खरं प्रांजळपणे सांगायचं तर इफेक्ट होईल, पण 50% इफेक्ट होईल, पूर्ण इफेक्ट होणार नाही. कारण मला माहिती आहे की व्यायाम केल्याने माझं शरीर चांगलं राहणार आहे. पण ते जेव्हा मी करेन तेव्हा ते माझं शरीर चांगलं होईल. समोरचा व्यायाम करतोय बघून मला फक्त उत्साह, स्फूर्ती येईल. मग तुम्ही मार्ग काय काढाल? शिकण्याचा प्रयत्न करा. तेही नाही जमलं तर मराठीतली जी भाषांतरं उपलब्ध आहेत त्या संस्कृत श्लोकांची ती भाषांतरं वाचा. म्हणजे अनेक संस्कृत भाषांतरकारांनी मराठीत किंवा ज्या तुमची मातृभाषा असेल त्या मातृभाषेमध्ये त्याचं भाषांतर केलेलं आहे. ते निदान वाचा. आणि मी सांगू का की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला करता करविता तो आहे. तुम्ही देवाला सांगायचं, देवीला सांगायचं की देवी माते, मला ना ललिता सहस्त्रनाम शिकायचं आहे, मला ते स्तोत्र शिकून पठण करून तुझी भक्ती करायची, पण मला येत नाही. तो योग तू जुळवून आण. आणि मग देवाला तो संकल्प करून ते निवेदन देऊन मग देवीला सांगायचं की तोपर्यंत यथाशक्ती यथामती मी ही पूजा करत आहे. हा पहिला मार्ग झाला. दुसरा मार्ग की मंत्र उच्चारण सगळ्यांना बऱ्यापैकी येतं, कारण आपण ओम नमः शिवाय, श्री गुरुदेव दत्त, ओम गम गणपती नमः ही सगळी मंत्र उपासना तर आपण करतोच. मग तसंच देवीचं ओम ह्रीम श्रीम लक्ष्मीभ्यो नमः, ओम ह्रीम श्रीम क्लीम चामुंडाये विच्ची, चामुंडा देवी जी शक्तीची देवता आहे, त्या मंत्राचं स्मरण करून. सो स्तोत्रांपर्यंत तुम्ही नाही पोहोचू शकलात तरी रोज मंत्र उच्चारण करत करत तुम्ही ती शक्ती स्वतःची नक्की वाढवू शकता. एक असा मंत्र सांगा की प्रत्येक स्त्रीनी तो म्हणावा रोज. आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचे कोण असतात? आई वडील असतात. है ना? आई वडील कुठल्याही आयुष्याच्या टप्प्यावरती आई वडिलांशिवायचं जग आपल्याला अपूर्ण, अधुरं वाटतं. आपल्या कुळाचे आई वडील असतात कुलदेवी, कुलस्वामिनी आणि कुलदेव. सो त्यांना आपण कधीही विसरायचं नाही. म्हणजे पूर्ण वर्षभरात एक दिवस तरी वेळ काढून कुलदेव, कुलस्वामिनीला जायचं. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या रोजच्या आयुष्यातल्या ज्या एवढ्या जे व्याप ताप सांभाळतो हे सगळं करत असताना कुलदेवीला लक्षात ठेवायचं. तुमची कुलदेवी कुठली आहे? महालक्ष्मी आहे का? मग महालक्ष्मी देवतेचं स्मरण करा. 3.5 शक्तिपीठं आहेत आपली. मग 3.5 शक्तिपीठं यांच्यापैकी तुमच्या ज्या कुलदेवी असतील, कोल्हापूरची अंबाबाई, ओम ह्रीम श्रीम क्लीम लक्ष्मीभ्यो नमः. मग रेणुका देवीचा मंत्र आहे, रेणुके देव्यै नमः, या मंत्राचा जप करा. काही जण मला म्हणतात मॅडम असं आहे की आम्हाला आमची कुलदेवी माहीत नाही आहे.
मग ओम श्री कुलदेवताभ्यो नमः, ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. देवी माते, माझ्या कुळाची जी तू देवी आहेस, जे तुझं रूप आहे, तुझ्या या रूपाला माझा नमस्कार असो. किती वेळा म्हणायचं? आता प्रत्येकाला ती माळ जपायला शक्य नाही ना. आपण धावपळीत इथे तिथे प्रवासात आपल्याला बोटं जी दिली ती मोजू शकतो आपण. मग 11, 21 ही संख्या आपल्याला बोटांवर मोजता येईल तेवढी मोजा. 11 वेळा म्हणा, 20 बोटं तर दिलेली आहेत आणि 2 आपलं मस्तक. सो इतकं मोजून तुम्ही 11 किंवा 21 वेळा तरी रोज तुमच्या कुलदेवीचा जप करा, की ती उपासनाही आपल्याला उपयोगी पडते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.